नाशिक प्रकरणातली मोठी अपडेट। भावली धबधबा पर्यटक मारहाण प्रकरणात 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। लोखंडी रॉड आणि हत्यारं जप्त करायची असल्याचा सरकारी वकिलांनी युक्तिवाद अतिशय ठामपणे मांडला। या सगळ्या पार्श्वभूमीवर 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। भावली धबधबा प्रकरणानंतर पर्यटकांमध्ये आणि अर्थातच स्थानिकांमध्येही भीतीचं वातावरण होतं। मात्र नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात तातडीचा तपास करून या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि आज कोर्टात हजर केल्यानंतर या प्रकरणातील लोखंडी रॉड त्याचप्रमाणे आणखीन काही हत्यारं जप्त करायची असल्याचा एक मोठा सरकारी युक्तिवाद केला आणि त्यातून आज ही मोठी अपडेट समोर येते। भावली धबधब्यात एका पर्यटकाच्या कुटुंबियाला आणि महिलेच्या कुटुंबियाला तिच्या वाहनांचा पाठलाग करून जीवे मारण्याचं भय निर्माण केल्याचं हे सगळं प्रकरण आहे। कोर्टामध्ये भावली प्रकरणामधले आरोपी प्रोड्यूस केले होते आणि त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मागितली होती। त्यांचे वकील आणि सरकारी वकील आणि आम्ही केलेल्या युक्तिवादानंतर आम्हाला माननीय हुजूर कोर्टाने 18 तारखेपर्यंत रिमांड दिलेला आहे। जो गुन्हा घडला त्यावेळेस त्यांचे सोन्याची चेन आणि मोबाईल ह्या मौल्यवान वस्तू देखील त्यांनी काढून घेतलेल्या आहेत। त्याची रिकव्हरी महत्त्वाची आहे असं सांगितलं होतं। त्या अनुषंगाने कोर्टाने आम्हाला 3 दिवसाची रिमांड दिलेली आहे।